विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. लाईफ काय मस्त सुरू आहे ना, सांगा बघू. 10वी एक्स्ट्राऑर्डिनरी रिझल्ट तुमचा लागला होता आणि 11th मध्ये एन्जॉय करताय तुम्ही. 10वी चांगले मार्क पडल्यामुळं किती गिफ्ट तुम्हाला मिळाले असतील ना. काका, मामा, मामी यांच्याकडून तुम्हाला मोबाईल मिळाला असेल. पप्पांनी आनंदाने तुम्हाला एखादी गाडी दिली असणार आहे, कारण कोचिंग जॉईन केलं होतं ना तुम्ही, अकॅडमी जेई साठी. फार मोठी स्वप्न. मला माहित नाही रे, एक छोटासा मुलगा आहे बरं का, इन्स्टावर पण असतोय, रील्स मध्ये पण असतोय. त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे. बऱ्याच वेळा बोललो, मी परत सांगतो. पहला इनिशियली तो सांगतो कि अपना तो सब सेट है, साइंस मुझे बहुत अच्छा लगता है, मैं तो एकेडमी ज्वाइन करूंगा, जेई करूंगा, तो आईआईटी पोए में सीएस करूंगा, फिर बाद में गूगल हे ते स्वप्न विचारू नका. पण नेक्स्ट नेक्स्ट शॉर्ट मध्ये लगेच दाखवलं त्याला, अगदी केविलवाना चेहरा तर दाखवलाय, रडताना दाखवलंय का सिलेबस. आता मला सांगायचंय तुम्हाला, मी अशी माझी बिलकुल अशी इच्छा नाहीये बरं का, तुम्हाला मी डिमोटिवेट करतोय असं तुम्हाला तर चुकून देखील वाटून घेऊ नका. पण 1 वर्षात काय केलंय आपण याचा विचार करायला सुरुवात करा. होय, 11th मध्ये आपण काय केलं, मी तुम्हाला माझ्या सगळ्या अनुभवातून सांगतो. तुम्ही काय केलं असेल, पटलं तर व्हिडिओला लाईक नक्की करा बरं का. पहिली गोष्ट म्हणजे की तुम्ही तुमचा फोकस जेई वरती आहे. खूप छान गोष्ट, खूप छान. जेईचं करायचंच आहे, तुमचं टार्गेट मोठं होतं. पण हे करताना पहिली गोष्ट, तुम्ही लॉग टेबल सुद्धा शिकला नाही. आता सगळ्यांसाठी हे नाहीये, पण मॅक्सिमम मुलांच्या बाबतीत हे घडलंय. लॉग टेबल नाही. काही ना लॉग आणि अँटीलॉग बघता येतोय की, पण कॉस इनवर्स, टॅन इनवर्स, साइन इनवर्स, स्क्वेअर रूट, क्यूब रूट, रेस टू 4 जमत नाहीये. पहिली गोष्ट म्हणजे हे आलं पाहिजे होतं, पण झालेलं नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट, दुसरी, की ओनली एमसीक्यू प्रॅक्टिस. ओनली एमसीक्यू प्रॅक्टिस. तर मी कॉलेज असल्यामुळं युनिट टेस्ट, सेमिस्टर, प्रिलिम काही झालेलं नाहीये. त्यामुळं बोर्डची तयारी काही नाहीये. त्यामुळे क्वेश्चन आन्सर लिहिताना काही तयारीच नाहीये. पण चालले की एमसीक्यू प्रॅक्टिस चाललेत. बर, ज्या टेस्ट देत आहेत त्या पण एमसीक्यू बेस्ड आहेत. आणि मला मुलांकडून ऐकायला मिळालं की अकॅडमीचे मॉड्यूल असतात, मॉड्यूल. आणि मॉड्यूल मधले क्वेश्चन कॉपी पेस्ट ऍज इट इज विचारले जातात. लक्षात घ्या, ऍज इट इज विचारले जात आहे. त्यामुळे घरातल्यांना खुश करण्यासाठी मार्क दाखवले पाहिजेत, पण या मार्कासाठी मॉड्यूल मधले क्वेश्चन आन्सर पाठ केले जात आहेत. एमसीक्यू जमत नाहीये, पण पाठ केलं जात आहे. ओके, बर, हे करत असताना इनिशियली पहिले 3 महिने, पहिले 3 महिने, 4 महिने, एक अर्ध वर्ष बेसिक शिकवण्यात निघून गेलं. बेसिक बरं वाटत होतं, सगळं सोपं होतं. आणि त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर स्टाफ पण काही फॅकल्टीज चेंज होतात बऱ्याचशा अकॅडमीज मध्ये, आणि येणाऱ्या नवीन फॅकल्टीज एक्स्ट्राऑर्डिनरी बुलेट ट्रेनच म्हणूया आपण, विचारूच नका. और सुरू झाला, संपला टॉपिक, लोड, प्रचंड लोड यायला लागला. त्याच्यानंतर काय झालं की मग जाणीव झाली की अकॅडमीत मनासारखं होत नाहीये. मग इमिजिएटली ऑनलाईन कोर्सेस. होय, आणि 99% लोकांच्याकडं पीडब्ल्यूचा कोर्स आहे, तो दी बेस्ट कोर्स आहे. पण तिथं देखील काय झालं की अकॅडमी अजून सोडल्या कुठं, ती आहेच की, तिथं जायला लागतंय, कॉलेज आहे वगैरे, काय काय आहे, बाकीच्या ऍक्टिव्हिटीज, जिमला जायचे, ट्रेकिंगला जायचे, एन्जॉयमेंट, बर्थडे सेलिब्रेशन. पीडब्ल्यू रोज 4 तासाचे लेक्चर्स, बॅकलॉग. कोर्स घेतला, 9चे 9 दिवस उत्साहात केलं, नंतर सोडून दिलं. आता तिकडं फिरकतच नाहीये. बॅकलॉग. मग आता या सगळ्या अडचणीतून तुम्हाला बाहेर काढायचंय आणि मला द्यायचंय फुल इयर स्टडी प्लॅन. फुल इयर स्टडी प्लॅन तुम्हाला द्यायचा आहे मला. होय, फुल इयर स्टडी प्लॅन. बरं, आता या स्टडी प्लॅन मध्ये मला पहिल्यांदा तुम्हाला सांगायचं आहे काय, ते नीट लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे मला हवंय लॉग कॅल्क्युलेशन्स. काय हवंय? लॉग कॅल्क्युलेशन्स. आणि तेही नुसतं लॉग आणि अँटीलॉग नकोय. मी तुम्हाला सांगतो, ते व्यवस्थित लक्ष द्या. आता मी तुम्हाला हेल्प करणार आहे. मी तुम्हाला फ्री लेक्चर्स देणार आहे आपल्या सह्याद्री ट्युटोरियल्स या ऍपवर. प्ले स्टोअरवरून ते डाउनलोड करून घ्या. ओके, सह्याद्री ट्युटोरियल्स आपलं ऍप डाउनलोड करून घ्या. या ऍप मध्ये तुम्ही फिनिक्स बॅच मध्ये जावा. फिनिक्स बॅच, फिनिक्स बॅच मध्ये तुम्ही कंटेंट मध्ये क्लिक करा. आता तो मोबाईलवरचा इंटरफेस थोडासा वेगळा असणार आहे, पण कंटेंट वरच असणार आहे. पण फिनिक्स बॅच शोधण्यासाठी तुम्हाला अगोदर खाली स्टोअर नावाच्या ऑप्शनला क्लिक केलं पाहिजे. सगळे फ्री व्हिडिओ आहेत. लॉग कॅल्क्युलेशन पहिल्या 18 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कॉस इनवर्स, साइन इनवर्स, टॅन इनवर्स शिकवलंय, स्क्वेअर रूट सगळं शिकवलंय, पीएच पीओ च्या व्हॅल्यूज कशा काढायचे ते पण शिकवलंय. आणि आनंदाची बातमी,
11 मिनिटं, 13 मिनिटं, 15 मिनिटं शॉर्ट व्हिडिओ आहेत. मला माहिती आहे तुमच्याकडे वेळ कमी असतो ना. मग पहिली स्टेप आपली लक्षात आलेली आहे. स्टेप 1 लॉग कॅल्क्युलेशन. अरे लॉग शिवाय तुम्ही बोर्डचा पेपर कसा देणार रे? आणि एक लक्षात घ्या, आपली स्ट्रॅटेजी फिक्स आहे फिनिक्स बॅच मध्ये. तर काय स्ट्रॅटेजी फिक्स आहे लक्षात घ्या. ऍट एनी कॉस्ट तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबर या फुल लेंथ टेस्ट साठी मिळाला पाहिजेत. हे 2 महिने फुल लेंथ टेस्ट साठी मिळाले पाहिजेत. आणि या 2 महिन्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 10 तरी मी फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाइड करणार. फुल सिलेबस. याचा अर्थ ऑक्टोबर पर्यंत आपल्याला सीईटीचा क्रॅश कोर्स त्यात एंड करावा लागेल. तर फिनिक्स बॅच मध्ये मी तुम्हाला सांगतो बरं का रे बाळांनो, इथून मी बॅग घेतो. ही जी फिनिक्स बॅच आहे ना, फिनिक्स बॅच, या बॅच मध्ये आहे काय नक्की सांगतो. या बॅच मध्ये अरे बॅग घेतलं तर एकदमच बॅग जातोय मी, लक्षात घ्या. ओके, मला इथून बॅग घ्यायचा आहे. ओके, इथून बॅग असेल. हा, या बॅच मध्ये जस्ट आम्ही क्रॅश कोर्स स्टार्ट केलाय. ओके, मॅथ्सचे लेक्चर सुरू केलेत. मग फिजिक्स केमिस्ट्री पण एमसीक्यूज असणार आहेत, पीवायक्यूज असणार आहेत. संघर्ष बॅच फिजिक्स आणि केमिस्ट्री डिटेल असणार आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो इथे एवढंच दिसतंय. ओके, हे काय एमएसटी सीटी 2027, तर 11चा सगळा सिलेबस त्यात अपलोडेड आहे. ओके, सगळा सिलेबस तिथं अपलोड आहे. पण थांबा ना, या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहे फिजिक्स न्यूमेरिकल बॅच, ऑर्गॅनिक बॅच, रँकर्स टेस्ट सिरीज, टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहेत. म्हणजे आपलं पहिलं काम काय, लॉग कॅल्क्युलेशन असणार आहे. बरं, हे कशासाठी, बोर्डसाठी. कारण लास्ट मोमेंटला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये मी तुमची सीईटीची फुल लेंथ टेस्ट घेणार आहे. आणि डिसेंबर मध्ये हे 2 महिन्यात झालं की जानेवारी महिन्यात आपल्याला फर्स्ट अटेम्प्ट असणार आहे. फर्स्ट अटेम्प्ट सीईटीचा आता एप्रिल मध्ये आहे. नेक्स्ट इयर तो जानेवारीतच असणार आहे, लक्षात घ्या. जेई पॅटर्न नुसार म्हणूया आपण. मग तुमची तयारी ऑक्टोबर पर्यंत आपल्या फिनिक्स बॅच मध्ये बोर्डची तयारी करण्यासाठी लॉक टेबल तर आलं पाहिजे ना. केव्हा करणार नाही तर लॉक टेबल ते. आणि इम्पॉर्टंट काय मी तुम्हाला सांगतो, हे नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये तुम्ही काय करणार, फुल लेंथ टेस्ट. म्हणजे आपण एक सगळ्यांच्या पुढे असणार आहे. बाकीची मुलं तणावात कुठं असतात माहितीये का, इथं. हा, मी आता ते ह्या गोष्टी सगळ्या म्हणूया आपण, की सगळ्या गोष्टी कच्च्या राहिलेल्या असतात. आणि ह्या गोष्टीमुळे ओनली एमसीक्यू असल्यामुळे बोर्ड तयारी झिरो असते. आणि नोव्हेंबर मध्ये त्यांना जाग येते, अरे मी बोर्डचं काहीच केलं नाही, काय करायचं. तोपर्यंत जेईचा त्यांचा पहिला अटेम्प्ट येणार, सीईटीचा पहिला अटेम्प्ट येणार. बरं, जेई सीईटीचा पहिला अटेम्प्ट द्या, हो काय हरकत नाही. पण जानेवारी मध्ये नंतर लगेच फेब्रुवारीमध्ये बोर्डची एक्झाम असणार आहे. आणि तुम्ही जर माझ्याप्रमाणे स्ट्रॅटेजीनुसार वर्षभर प्लॅन केला तर कुठंही अडचण येणार नाहीये. पण थांबा ना, तुम्हाला आमचा पर्सनली नंबर देऊन ठेवतो ना कॉलिंग साठी. ओके, 80 87 31 80 64 64 आहे बरं का, ते लक्षात घ्या. या नंबरवर कॉल करा. मग फर्स्ट स्टेप काय, लॉग कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, नेक्स्ट स्टेप मी तुम्हाला सांगतो, अतिशय इम्पॉर्टंट गोष्ट आहे, अतिशय इम्पॉर्टंट, की आपले व्हिडिओ लेक्चर्स आहेत कुठलेही असू देत, लक्षात घ्या. तुम्ही पहिली गोष्ट काय करायचं माहितीये का, की तुमची कुठलीही कन्सेप्ट ऑफलाईन क्लासमध्ये, ऑनलाईन क्लासमध्ये, माझ्या इथे किंवा कुठलाही कोर्स तुमच्याकडे असेल, काही प्रॉब्लेम नाही, तुमच्याकडे असणार दी बेस्टच असणार आहे. तुम्ही काय करायचं, ती कन्सेप्ट झाली की इमिजिएटली तुम्ही वाय लर्न कडे जायचं. कोणतं ऍप्लिकेशन, वाय लर्न. आणि त्याच्यावर बोर्डला कुठले क्वेश्चन्स आलेत ते बघायचं. कुठं, बोर्डला. तर तुम्हाला काय बघायचंय, बोर्ड साठी कुठले क्वेश्चन्स आले ते वाय लर्न वरती सापडतात बरं का. वाय लर्न वरती ते सापडतात, बोर्डचे प्रश्न, लक्षात घ्या. वाय लर्न ऍप्लिकेशन डाउनलोड करा. बोर्ड साठी कुठले प्रश्न आले झाले की त्याची प्रॅक्टिस करायची. होय, पण सगळ्यात इम्पॉर्टंट मुलांच्या चुका कुठं होतात तुम्हाला सांगतो. इथं मी 3 नंबरला लिहितोय. इथं मगाशी मी बोललो की इथं मुलांची इथं गडबड होते, न्यूमेरिकल्स. तर आपली सेपरेट बॅच असणार आहे. मग आपलं कसं होणार सांगू का, संघर्ष बॅच मध्ये डिटेल तो टॉपिक होणार फिजिक्सचा विथ न्यूमेरिकल. क्रॅश कोर्स मध्ये सुद्धा तो टॉपिक होणार. तिथं न्यू फॉर्म्युलेची रिव्हिजन होणार, भरपूर एमसीक्यूज होणार. मोठा टॉपिक असेल तर 100+ एमसीक्यूज घेतलेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट फिजिक्स न्यूमेरिकल बॅच मध्ये पुस्तकातले सॉल्ट एक्सरसाइज मधले, एमसीक्यू मधले सगळ्या न्यूमेरिकल विथ लॉग कॅल्क्युलेशन होतात. त्यामुळे फिजिक्सची मुलं जे न्यूमेरिकल करत नाहीत ना, तुम्ही करणार आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे दी बेस्ट होणार आहे. तेव्हा तुम्हाला सुरुवातीपासून फिजिक्सचे न्यूमेरिकल्स करायचे आहेत. आणि फिजिक्स न्यूमेरिकल करताना, केमिस्ट्री न्यूमेरिकल करताना लॉग कॅल्क्युलेशन आपले परफेक्ट असले की येईल नाही कॉन्फिडन्स, सांगा होय. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की कन्सेप्ट झाले की वाय लर्न बघा, फिजिक्स न्यूमेरिकल तुम्ही करताय. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सीईटी मधलेच पीवायक्यू अगोदर करायचे आहेत. आता मी सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवलंय. तुम्ही जेई करणारी मुलं असाल किंवा नीट करणारी मुलं असाल तरी देखील तुम्हाला हीच स्ट्रॅटेजी फॉलो करायची आहे. बरं, त्याच्यामुळे फायदा काय होणार आहे, की या लेवलला तुम्ही पोहोचला की सीईटीचे तुम्हाला पीवायक्यू जमायला लागले परफेक्टली.
अरे मग जेईचे सोडवा रे. मग तुम्ही नीटची तयारी नीटकडे जावा रे. तुम्ही जम्प कुठं करताय माहितीये का? डायरेक्टली इकडून स्टार्ट. जेव्हा तुम्ही स्टार्ट करताय ना, तेव्हा लॉग वगैरे काय करत नाही. डायरेक्टली जेईचे नीटचे एमसीक्यू सॉल्व्ह करताय. इथं चूक होते. इथं चूक होते. मग तुम्हाला आता कळालंय, की अभ्यासाचा पॅटर्न तुम्हाला तुमच्या लक्षात आलेला आहे. फोन नंबर पण तुम्ही माझा तो लिहिलेला आहे. कधीही तुम्ही मला कॉल करा. बरं, आता दुसरी गोष्ट. इनिशियली तुमचं सेट करा टार्गेट. ओके, तुमचं टार्गेट काय? ओके. आता तुम्ही म्हणाल ना, ड्रीम कॉलेज, तर सीओईपी टार्गेट असेल ना, तर पहिली गोष्ट म्हणजे या आत्तापासून कुठली यात्रा, जत्रा, बर्थडे सेलिब्रेशन नाही अटेंड करायचं. हो, त्याग करावा लागणार आहे पूर्ण वर्षभर. होय. मला सांगताना अतिशय आनंद होतोय. प्रेम लोणकर असेल किंवा कुरवाडे बहीण भाऊ असतील, जे माझ्याकडे होते, गेल्या वर्षीच होते. सगळ्यांचा एक्स्ट्रॉर्डिनरी रिझल्ट आहे. मी तुम्हाला सांगू का? माझ्यापेक्षा सगळं श्रेय त्यांच्या कष्टाचं आहे. होय. अगदी मी तुम्हाला सांगू का, की प्रेम लोणकरचं इतकं कौतुक करतोय मी. रिझन काय? दिवाळीत सुद्धा मुलगा घरी गेला नाही. सेल्फ स्टडीज करायचा. माझ्याकडे डाउट्स विचारत असेल, पण मी तुम्हाला सांगू का? पण त्याला इथं माझ्या इथे एक ॲटमॉस्फिअर मिळालं. त्यानं ते फॉलो केलं. दिवाळीत सुद्धा घरी गेला नाही आणि सीओईपी मध्ये आहे. सीओईपी मध्ये आहे. आणि जे कुरवाडे बहीण भाऊ म्हणले, त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळालं. मी नीटचा क्लास घेत सुद्धा नाही. बायो नाहीये माझ्याकडं. तरी ती 2 बहीण भाऊ माझ्याकडे होते. दिवसभर अभ्यास करत होते. आणि शेवटी काय ऍट द एंड सगळ्यांचा रिझल्ट चांगला लागला. मग माझं काय म्हणणं आहे, हे सगळ्यांचं टार्गेट फिक्स होतं रे. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचं ते एम होतं. मग इथं प्रॉब्लेम काय? आपले मित्र आपल्या घरी बोलवायला येतात. मित्रांना नाही म्हणता येत नाही. त्यांना फिरायला जायचंय, मग त्याच्यावर मला पण जावं लागतंय. मला करायचंय की अभ्यास, पण मित्रांना टाळता येत नाही. नाही रे, तू आयसोलेट हो. तू तुझं टार्गेट सेट कर आणि खंबीरपणे सांग, "नाही, मला रोज एवढा वेळ अभ्यासाला द्यावाच लागणार आहे." पण हे करत असताना मी माझ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये जिमला वेळ देतोय. देतोय म्हणजे देतोय. ओके. मी 2 तास जिमला जाणार म्हणजे जाणार. आता 2 तास मी व्यायाम करत नाही. जिमला जायला 15-20 मिनिटं, यायला 15-20 मिनिटं, त्या अर्धा तास आणि हा सगळा वेळ मी काउंट केलाय. पुन्हा जिमवरून आल्यानंतर आवरायला मग अंघोळ करून तो सगळा वेळ करून मी 2 तास पकडलेत. आयुष्यात दिवसातले 2 तास मला हे द्यायचेच आहेत. तसं तुम्हाला अभ्यासाला वेळ द्यायचाच आहे. तुमचं टार्गेट सेट करा. टार्गेट एकच असणार आहे सीओईपी सीएस. "ओ सर मला तर सिव्हिल इंजिनिअरिंग करायचंय." नाही, मला टार्गेट सीओईपी सीएस पाहिजे. ते जर अचीव्ह होत असेल तर सिव्हिल मिळणार की रे तुम्हाला? मिळणारच. बरं, आणखीन एक महत्वाचं मी सांगतो. बिरदेव ढोणे, ओके, आय-पी-एस ऑफिसर. सीओईपी सिव्हिल इंजिनिअरिंग. ओके. मी तुम्हाला सांगतो किशोर नलावडे. आता हे कोण आहेत? अरे स्टुडंट आहे माझा. एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. एमपीएससीतून त्याला क्लास 1 पोस्ट मिळाली. त्याच्यानंतर सांगतो लक्ष्मण झोरे, काळभोर, प्रथमेश कदम, रेश्मा लवळे. लिस्ट मोठीच होत चाललेली आहे, लक्षात घ्या. आणि हे सगळे रिझल्ट्स मला मिळतायत. ह्यांचे खूप प्रामाणिक कष्ट आहेत रे. पण वाईट पण वाटतं. काही मुलं, "सर 1 मार्कासाठी पोस्ट राहिली, 2 मार्कासाठी पोस्ट राहिली. सर इतकं करतोय. पुन्हा मग सर आम्ही ओपन मधून आहे, रिझर्वेशन नाहीये." ही कारणं सांगून काही का असेना, मगाशी मी नावं सांगितली सगळ्या कास्टमधली मुलं आहेत. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुठेतरी चुकताय म्हणून तुमचं 1 मार्कासाठी राहतंय. मी तुम्हाला सांगू का, हेच तुमच्या बाबतीत मला होऊन द्यायचं नाहीये. सीओपी पाहिजे ना, तर आमची फिनिक्स बॅच आहे तुमच्यासाठी. ओके. आणखी नंबर सुद्धा फोन नंबर देतोय, पण आमच्या टीमकडून इमिजिएटली तुमच्या कॉलला रिस्पॉन्स दिला जातोय. बाळांनो, इथं संस्कृतीचं उदाहरण देतो. संस्कृती मानले. ठाण्याला आहे, गडिंग्लजची स्टुडंट आहे. 11वीत पूर्ण वर्षभर तिनं जेईच केलं. फायनली तिच्या लक्षात आलं, वेळीच डिसिजन घेतलं, सीईटीकडे शिफ्ट झाली. लक्षात घ्या. आपल्या प्रत्येक कोर्स तिच्याकडे होता. आपला ऑनलाईन कोर्स तिचा प्रत्येक तिच्याकडे होता. ती प्रामाणिकपणे तिनं काम केलं. 99.9% आहे. 99.9. बोर्डला तर 94% मार्क होते. बोर्डला 12वीच्या बोर्डला आणि केवळ ऑनलाईन. आपल्या प्रत्येक मॉक टेस्ट तिने दिल्या. प्रत्येकात चांगला स्कोर होता. प्रत्येकात चांगला स्कोर होता. कन्सिस्टन्सी होती आणि ही तुमच्याकडून पाहिजे, लक्षात घ्या. ही कन्सिस्टन्सी तुमच्याकडून पाहिजेच. मग हा आपला कोर्स आहे. याच्यात फिजिक्स न्यूमेरिकल, केमिस्ट्री न्यूमेरिकल, ऑर्गॅनिक, क्रॅश कोर्स, संघर्ष बॅचमध्ये फिजिक्स केमिस्ट्रीचं बोर्डचं, मॅथ्सचं बोर्डचं मी घेत नाही, कारण ते क्रॅश कोर्समध्ये मॅथ्स घेत असताना बऱ्यापैकी होतं, लक्षात घ्या. ओके. पण मॅथ्सला का घेत नाही? युट्यूबवर माझे फ्री लेक्चर्स आहेत ना. मग युट्यूबवर माझे फ्री लेक्चर्स बघणार कोण? YouTubeवर माझे फ्री लेक्चर्स आहेत. तुम्हाला ते बघायचे आहेत. मग आता चॅनलवर असाल, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. पण सगळ्यात इम्पोर्टंट आपल्या प्लेलिस्टवर जायचंय तुम्हाला. प्लेलिस्ट लक्षात घ्या आणि दाखवतो मी तुम्हाला आत्ताच प्लेलिस्टमध्ये काय-काय बघायचंय. तर पहिली गोष्ट म्हणजे
इंटिग्रेशन शॉर्टकट इनिशियली नाही बघायचे, तुम्हाला सांगतो. फॉर्म्युलाज नको आहे, रिव्हिजन सिरीज नको आहे, हे बी नको आहे. नको आहे, हे पण नको आहे. नाही, नाही. आयएमपी क्वेश्चन सुद्धा नको आहेत. नको. टॉप 100 क्वेश्चन्स पण नको आहेत मला. तुम्हाला वाटेल, अरे सर सगळंच नको म्हणताय. नाही, नेम रिएक्शनचे व्हिडिओज बघायचे आहेत तुम्हाला. नेम रिएक्शन. त्याच्याबरोबर मी तुम्हाला सांगतो वायवा सिरीज. रोज एक लेक्चर बघायला सुरुवात करायची आहे. वायवा म्हणजे काय, तोंडी परीक्षेचे प्रश्न नाही येते. सीईटीत गॅरंटीड येणारे प्रश्न आहेत. तेही विदिन सेकंड सॉल्व्ह होतात. सगळ्यात इम्पॉर्टंट मला सांगू दे, थांबा, थांबा. मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, वेक्टर. मगाशी काय बोललो मी, की मॅथ्स बोर्डचा आपल्या कोर्समध्ये नाहीये. पण इथं वेक्टर डिटेल घेतलंय विथ सगळ्या, काय सांगतो, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह डिटेल आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 10 मार्काचा टॉपिक आहे, सगळं डिटेल आहे. म्हणजे हे तुम्हाला बघायचं आहे. डेरिव्हेटिव्हचे 16 व्हिडिओ, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे 10 व्हिडिओ, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, वेक्टर. आणखी शोधा, तुम्हाला भरपूर व्हिडिओ दिसतील, भरपूर आहेत. मग हे तुम्हाला करायचे, ते फ्री आहे. आणि कॉल करा, वर्षात सुरुवातीपासून एक टार्गेट सेट करून आमच्यावर अभ्यास करा. ऑल द बेस्ट.